नमस्कार. माझ्या फूड कट्टा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत स्मोक मिसळ. स्मोक मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मटकी. ही मटकी मी 7 ते 8 तास रात्री भिजत ठेवली होती. त्यानंतर त्याला 2 शिट्या मारून ती 50% शिजवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जे काही पाणी उरेल ते पाणीसुद्धा आपण आपल्या मिसळमध्ये वापरणार आहोत, कारण या पाण्यामध्ये मटकीचं सत्व उतरलेलं आहे. साधं पाणीसुद्धा आपण ग्रेव्ही वाढवण्यासाठी वापरणार आहोतच, परंतु हे पाणीसुद्धा आपण वापरणार, हे फेकून द्यायचं नाही. 5 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. 5 कांद्यांमधले 3 कांदे जे आपण स्लाइस बनवले आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी. 2 मोठे टॅमॅटो घेतलेले आहेत, ते मध्यम आकाराचे चिरून घ्यायचे. याच कांद्यामधला 1 कांदा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आणि 1 कांदा आपण नंतर मिसळ झाल्यानंतर वरती कांदा गार्निशिंगसाठी म्हणून वापरला जातो, त्यासाठी वापरणार आहोत. आता आपण बघूया फोडणीचं साहित्य. फोडणीचं साहित्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे अर्धा वाटी, तमालपत्र 2, जिरं 1 टीस्पून, 2 दालचिनीचे तुकडे, 1 मीडियम साईजचा चिरलेला बारीक कांदा, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, ओलं खोबरं लागणार आहे पाव वाटी, सुकं खोबरं लागणार आहे पाव वाटी, 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, तिखटीनुसार 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला तिखट अधिक हवे असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. मसाल्यांमध्ये आपण घेणार आहोत टीस्पूनच्या साहाय्याने 1 टीस्पून मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी, 1 टीस्पून उसळ मसाला, 2 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. स्मोक मिसळ म्हटल्यानंतर स्मोक देण्यासाठी आपण कोळशाचा वापर करणार आहोत. तो कसा आपण कृतीमध्ये बघू. मिसळ म्हटलं की मिसळ पाव, आणि त्यासाठी पाव आपल्याला लागणार आहेत. स्लाइस ब्रेडही काही जण वापरतात, परंतु आपण इथे बेकरी पाव वापरणार आहोत. तुम्हाला हवे तेवढे पाव घ्या. मी इथे 4 पाव दाखवलेले आहेत. फरसाण घ्यायचं आहे. फरसाण नंतर आणि लिंबू, जे चव वाढवण्यासाठी किंवा अजून अधिक सुंदर मिसळची चव वाढवण्यासाठी म्हणून लिंबू वापरला जातो. तर हे अशा प्रकारचं साहित्य वापरून आता आपण मिसळ कशी बनवायची ते कृती करूया. कृतीकडे आपण आता वळूया. सर्वप्रथम ज्या भांड्यामध्ये तुम्हाला मिसळ बनवायचे ते भांडं घ्यायचं. ते भांडं पुरेसं असलं पाहिजे, कारण आपण ग्रेव्ही किती प्रमाणात वाढवायचे त्याप्रमाणे ते भांडं घ्यायचं. त्यामध्ये आपण कमीत कमी 7 ते 8 टेबलस्पून तेल टाकणार आहोत. तेल थोडं गरम व्हायला द्यायचं आहे. गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पहिला फोडणी. फोडणीसाठी जे साहित्य वापरायचं आहे ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 तमालपत्र, दालचिनी, जिरं, कढीपत्ता आणि 1 मीडियम साईजचा कांदा. हे छानरित्या तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आचेवर ठेवायची, कारण कांदा आपल्याला इथे करपता कामा नये. कांदा हलकासा ब्राऊन झाल्याच्या नंतर आपण जी 50% उकळून घेतलेली मटकी आहे ती इथे टाकायची आहे. कांद्या
आणि तेलामध्ये म्हणजेच आपण घातलेल्या फोडणीमध्ये ही मटकी एकजीव होईल इथपर्यंत छान अशी ढवळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम आचवरच ठेवा. ही मटकी अशी छान आपण आता व्यवस्थित फोडणीमध्ये परतवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मसाले. मसाले टाकण्यासाठी आपण काय करणार आहोत, पहिला मिरची पावडर टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत, धना पावडर, उसळीचा मसाला, गरम मसाला आणि अर्धा काश्मीरी लाल मिरची पावडर. ही थोडीशी उरलेली काश्मीरी लाल मिरची पावडर आपण शेवटी टाकणार आहोत तर्रीसाठी. पुन्हा हे एकत्र छान असं या फोडणीमध्ये आणि मटकीमध्ये मिसळून घ्या. ही छान अशी आपण मिसळ फोडणीमध्ये मटकी मिसळून घेतलेली आहे. आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकताना मात्र अंदाजाने व्यवस्थित टाका, कारण फरसाणमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असल्यामुळे जर उसळीमध्ये जास्त प्रमाणात मीठ पडलं तर आपली पूर्ण मिसळ खारट होऊ शकते. तुम्ही पाहू शकता मटकीला सुंदर असा रंग आलेला आहे आणि ती छान फोडणीमध्ये परतली सुद्धा गेली आहे. फोडणीमध्ये परतल्यामुळे मिसळीला टेस्ट सुंदर येते. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण मटकी उखळून घेतली होती तेव्हा जे पाणी उरलं होतं ते पाणी मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे. हे पाणी फेकून नाही द्यायचं, कारण का ह्याच्यामध्ये मटकीचं सत्व उतरलेलं आहे. पुन्हा आपण त्याला मिक्स करून घेऊया. आणि ह्याला आता पुन्हा आपण 20% इतपत शिजवून घेऊया. एक 2 मिनिटाने पुन्हा आपल्याला उघडून बघायचं आहे आणि पुन्हा एकत्र मिक्स करायचं आहे. परत आपण 3 ते 4 मिनिटासाठी वाफायला ठेवून देऊया. 2 ते 3 मिनिटं छान वाफ बसलेली आहे, त्यामुळे जे आपण मसाले टाकले आहेत त्याचा वास पूर्णतः मटकीला लागलेला आहे. पुन्हा एकदा आपण या मटकीला मिक्स करून घेऊया फोडणीबरोबर. मगाशी मी जे तुम्हाला वाटपाचं साहित्य दाखवलं होतं, कांदा, टमॅटो, आलं, लसूण आणि मिरच्या, यानुसार हे वाटप मी करून घेतलेलं आहे. ते वाटप आता आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे. हे वाटलेलं वाटप कच्चंच आहे, ह्याला भाजून घेण्याची गरज नाही आहे. आपण जेव्हा मटकी फोडणी एकत्र मिक्स करतो तेव्हाच थोडंसं हाय फ्लेमवर हे वाटप छान असं या मटकीमध्ये परतवून घ्यायचं आहे.
आता ह्याच्यात आपल्याला ग्रेव्हीसाठी किती पाणी लागणार आहे त्याचा अंदाज घेऊन तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲड करा. मी जवळजवळ अर्धा मग पाण्याचं प्रमाण वापरलेलं आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ आणि किती तुम्हाला जाडसर हवे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण वापरू शकता. पुन्हा एकत्र आपण मिक्स करून घेऊया छान. मिसळ अगदीच पातळही बरी नव्हे आणि अगदी जाडही बरी नाही, त्यामुळे जास्त प्रमाण पाण्याचं वाढवूही नका आणि कमीही ठेवू नका. आता ह्याला छान एक उकळी फुटायला पाहिजे, जेणेकरून आपण जो वाटप घातलेला आहे ते कच्चं आहे ते एकत्र येण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनटं छान याला एक उकळी फुटू देऊ. त्यासाठी आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं याला शिजायला ठेवूया. पुन्हा एकदा आपण झाकण काढून छान एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही या स्टेजला मीठ किती प्रमाणात पडले आहे ते चेक करू शकता. जर इथे तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही वाढवू शकता. मला मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटते म्हणून मी थोडं वाढवते आहे. आता आपल्या उसळला छान अशी उकळी फुटलेली आहे. जसजशी या मिसळला उकळी फुटेल तसतसे ह्याच्यात घातलेले जे आपण मसाले आहेत ते छान शिजून निघतील. इथे मिसळला उकळी जोपर्यंत फुटते आणि मिसळीतले मसाले आणि अन्य पदार्थ शिजेपर्यंत आपण स्मोकसाठी जो वापरणारा कोळसा आहे त्या कोळसाला आपण गरम करून घेऊया, म्हणजे आपल्याला स्मोक देते वेळेस ते लगेचच देता येईल. छोट्या गॅसवर मी 1 ते 2 कोळशाचे तुकडे गरम करायला ठेवते आहे. कोळशाचा तुकडा छान असा लाल झाला पाहिजे, नाहीतर स्मोक नीट बसणार नाही. तुम्ही बघू शकता आपल्या मिसळला छान अशी उकळी फुटलेली आहे. या उकळी फुटल्यामुळे जे काही आपण मसाले घातले, फोडणी घातलेली ती छान अशी एकजीव होईल आणि मिसळची चव अधिक सुंदर होईल. त्यामुळे मसाले घातल्यानंतर उकळी फुटणे हे फार अत्यंत गरजेचं आहे. पाच ते 7 मिनटं आपल्या उसळला छान उकळी फुटल्यानंतर तुम्ही या स्टेजमध्ये मीठ आणि जर तुम्हाला तिखट अधिक हवे असेल तर आणि आपला घातलेला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मटकी, हे तिन्ही गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. छान अशी मटकी शिजलेली आहे आणि तिखटसाठी तुम्ही चेक करू शकता की ते तिखट किती प्रमाणात आहे. माझ्यासाठी तिखट आणि मीठ हे व्यवस्थित प्रमाणात पडले आहे. तुम्हाला जर तिखट अधिक हवे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तिखटीचं प्रमाण वाढवू शकता आणि मीठ चवीनुसार. इथे आपला जो निखारा आपण ठेवला आहे तोही बऱ्यापैकी तापला आहे आणि तो अजून थोड्या वेळानंतर स्मोक देण्यासाठी रेडी होईल. उसळीला छान अशी उकळीही फुटली आहे आणि वासही सुंदर येतो. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास तर दाखवू नाही शकत किंवा घेऊन नाही शकत, पण हो नक्कीच वास खूप सुंदर येत आहे. आता आपण ह्याला स्मोक देऊया, कारण आपली मिसळ करण्यासाठी उसळ ही तयार झालेली आहे. जेव्हा तुम्ही उसळीला स्मोक देणार तेव्हा तुम्ही जे भांडं घेणार आहात त्याच्यामध्ये जो निखारा म्हणजे गरम निखारा जो आपण ठेवणार आहात ते भांडं मेक शुअर करा की त्या उसळीच्या लेवलपेक्षा उंच पाहिजे. नाहीतर तो जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये निखारा टाकाल तेव्हा ते निखारा त्या उसळीमध्ये
मिक्स होऊन जाईल. त्यामुळे भांडं घेताना किंवा तुम्ही जे काही घेणार आहात ते पात्र मात्र तुमच्या मिसळीच्या ग्रेव्हीपेक्षा वरती असं असलं पाहिजे. ते कशा प्रकारे मी तुम्हाला आता स्मोक देऊन दाखवतेच आहे. पकडीमध्ये तुम्ही जे काही भांडं घेणार आहात ते तुम्ही धरून घ्या. जो निखारा आपण गरम केलेला आहे छान झालेला, तो निखारा आपण या भांड्यामध्ये टाकायचा आहे. आणि ह्याच्यावर अगदी नावाला साजूक तूप टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असा स्मोक यायला सुरुवात झालेली आहे. हळूच तुम्ही पकड लूज करा आणि मीडियम गॅस करून तुम्ही झाकण ठेवून त्याला स्मोक द्या. तो जो काही निखाऱ्याचा धूर आहे तो त्या मिसळीमध्ये अगदी छान असा एकजीव होऊन जाईल. आता आपण ह्याच्यावर छान अशी लालसर तरी देऊया. लक्षात ठेवा, तरी देताना लालसर रंगासाठी मात्र कलरचा वापर करू नका. त्याच्यासाठी छान चांगल्या क्वालिटीची तुम्ही काश्मीरी जी लाल मिरची येते त्याचा वापर करा. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घेणार आहोत. अंदाजे 2 टीस्पून. ते तेल हलकंसं गरम व्हायला द्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण लाल काश्मीरी मिरची घालणार आहोत. जेव्हा ते हळूहळू तेलामध्ये परतायला लागेल तेव्हा गॅसची फ्लेम थोडी लो करा आणि हलक्याशा हाताने ते ढवळून घ्या. म्हणजे जी काश्मीरी लाल मिरची आहे ती तेलामध्ये छान अशी परतली जाईल आणि त्याचा जो कच्चटपणा आहे तोही निघून जाईल. आपली तर्री रेडी आहे. ती आता आपल्याला मूळ आपल्या उसळमध्ये घालायची आहे. आता इथे जेव्हा आपण स्मोक दिला होता ते 2 ते मिनिटं आपण झाकण लावून तो स्मोक दम करायला द्यायचा आहे. आता मी हे झाकण काढते. बघा छान असा धूर आलेला आणि स्मोकचा फ्लेवरही येत आहे. आता ही स्मोक दिलेली जी मी वाटी आहे ती मी काढून घेते. आणि जी मी तर्री तयार केली होती ती तर्री वरून घेते. बघा छान असा फोडणीचा तडका सुद्धा बसलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता वरती छान अशी तर्री सुद्धा आलेली आहे. एकदा पुन्हा आपण सगळी आपली उसळ छान एकत्र मिक्स करून घेऊया. स्मोकचा फ्लेवरही येत आहे आणि तर्रीचा जो लाल रंग आहे तोही दिसत आहे. तुम्हाला तर्री जर भरपूर प्रमाणात हवे असेल तर तेलाचं प्रमाण वाढवा आणि त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरचीचं प्रमाणसुद्धा वाढवा. माझ्यासाठी ही एवढी तर्री योग्य आहे. 1 ते 2 मिनटं थोडंसं त्याला उकळ येऊ द्या. म्हणजे जे आपण आता तर्रीचं तेल टाकलेलं आहे ते आपल्या मूळ मिसळमध्ये एकजीव होऊन जाईल. म्हणजे वरतून तो आपल्याला येणारा कच्चटपणा जाणवणार नाही. एक ते 2 मिनटं उकळ फुटल्यानंतर जी आपण बारीक करून ठेवलेली कोशिंबीर होती ती थोडीशी आपण याच्यात घालायची आहे. पुन्हा छान असं एकत्र करून घ्या. एक अर्धा मिनटं तुम्ही उकळी फुटू द्या आणि तुमची ही मिसळची उसळ तयार झालेली आहे.
ही छान अशी तर्रीदार आपली उसळ तयार झालेली आहे आणि आता आपण तिला सर्विंग करून घेऊया. आणि आपली ही सर्विंग डिश तयार आहे. तर्रीदार स्मोक मिसळ, फरसाण, पाव आणि त्याच्यासाठी वरती टॉपिंग्स म्हणून किंवा गार्निशिंगसाठी कांदा आणि लिंबू. एन्जॉय स्मोक मिसळ.